नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन छानशा मिनी ब्लॉगमध्ये। तर मग चला आज व्हिडिओची सुरुवात करूया। व्हिडिओ सुरुवात करायला आता झाले संध्याकाळ झाली 6 वाजले। तर मग 2-3 दिवस झाले व्हिडिओ नव्हता अपलोड केला। मग म्हटलं चला आता व्हिडिओ अपलोड करू। आणि हे पहा आमच्या आत्या आज गेलते रानात, त्यांनी आणली आहे भाजी। तर तुम्हाला बॅक कॅमेरा मी करून दाखवते कसली भाजी ती। तर मग पहा आमच्या आत्याने आणली आहे आज ह्याची भाजी, तांदळाची भाजी रानातली। आता पाऊस पण पडायला लागलाय आणि पाऊस म्हणजे जसं पाऊस पडला तशीच ही झिमझिम पाऊस होता तसं ही भाजी पण यायला लागली। आता आज सगळ्या भाज्या आहेत आता। मग आत्याने आणल्यात ही भाजी, तर पण तुम्हाला ह्याची रेसिपी मी तुमच्या संग शेअर करीन। मग एवढी निसून ठेवली आणि ही कवळीच भाजी आहे, नुसते पान काढायचे ह्याचे। आणि हे पप्पा आमचा यश काय करतो, काय खातो, काय खातो? पिझ्झा होय असं आहे। तर मग बाहेर पडत आहे पाऊस मस्तपैकी, असे झिमझिम पाऊस चालू आहे। तर मग आता संध्याकाळचा पण टाईम झाला, मग संध्याकाळचा चहा या पण तुम्ही पण सर्वजण प्यायला। तर मग मस्तपैकी घ्या आपण उकळू, चहा उकळतोय। पाऊस होय किती येतोय असं होय। आणि बघा आजीने काय आणलंय, तो काय सांगितलं होतं? हा द्या, कुठे आहे काय आणलं होतं द्या, लपून ठेवलं आजीने होय। असं होय, मग खोलून खा ना। मग किती राहिला, किती राहिला? सगळं खाल्ला का? तर मग आमच्या यशने सांगितलं होतं त्याच्या आजीला पिझ्झा आणायचा, तर मग त्याने आणले। मला वाटलं एक घास खाईन मी, पण काही नाही, सगळं त्याने फिनिश करून टाकलंय। तर मग चला आता नेक्स्ट तुम्हाला दाखवते मी तांदळाची भाजी कशी करायची ते। तर मग हे पहा, हे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग काढलाय मी, कारण ती दिवशी संध्याकाळी भाजी करायचीच नव्हती, दुसऱ्या दिवशी केली। मग कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकून थोडीशी जिरी टाकून 2-3 लसणाच्या पुड्या होत्या ते टाकल्या, चांगलं लाल होऊन दिलं। मग त्यानंतर कांदा टाकला, एक बारीक कांदा चिरून। आणि ही भाजी पण मी चांगली धुवून घेतली 2 पाण्याने। आणि हे पहा इथं कांदा आपला चांगला लाल होतोय। तर मग ही जबर कांदा लाल होते त्यावर मग धुतलेली भाजी होती ती टाकली मी कढईमध्ये। आणि कसं चुलीवरची खायला आणि गॅसवरचं खायला जेवण वेगळंच लागतं, चव वेगळी लागते त्याची। तर मग त्यामध्ये यशला डबा न्यायचा होता, त्यामुळे यशला द्यायची होती भाजी, त्यामुळे मग त्या तिखट पण थोडं मी त्याच्या हिशोबानेच टाकलं, कमीच टाकलं। आणि शेंगदाण्याचं कूट, मीठ ही सगळं टाकून मिक्स करून टाकली। तर मग एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, पण भाजी एकदम लई चांगली लागते खायला। मग आता सगळं मिक्स करून ठेवूया आपण। हे बघा सगळी एकदम मस्त झाली भाजी। आणि हे तुकडे केलेत मी, म्हणजे तुकडे खायला तर नाही जमायचे मला शिळे, पण ती रातच्या चपातीचे तुकडे होते ते केले। चला तर मग व्हिडिओ बघितला त्यामुळं थँक्यू। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट